नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं किचन बास्केट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आज घेऊन आलेली आहे गाजराचा केक बनवण्याची रेसिपी। गाजराचा केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। केकचं सर्व साहित्य मी या बाउलमध्ये घेणार आहे। त्यासाठी मी घेतलेला आहे हा एक बाउल। केक बनवण्यासाठी सुरुवातीला मी एका बाउलमध्ये टाकते 2 कप दही, त्यानंतर टाकते 1 चमचा कुकिंग ऑइल, आता टाकते 1 चमचा गूळ, किसलेला गूळ बारीक, या साहित्याला आता एका विस्लरच्या सहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते। मेल्ट करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित फिरवून मेल्ट करून घ्यायचं। गूळ सगळा बारीक झाला पाहिजे, असं व्यवस्थित फिरवून चांगलं याला घुसळून मिसळून मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। यामध्ये आता टाकते मी 1 कप मैदा, थोडस घट्ट झालेलं आहे। याच्यामध्ये थोडस दूध टाकायचं, थोडं दूध टाकून याला असं मिक्स करून घ्यायचं। गुठळे राहू द्यायचे नाही, चांगलं मिक्स करायचं। हे थोडं घट्ट झालेलं आहे, थोडस अजून दूध टाकते। जास्त नाही टाकायचं, एकदाच थोडं टाकायचं। परत मिक्स करायचं। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये टाकूया बारीक किसलेला गाजर। हा एक गाजर आहे, मी आधीच किसून घेतला होता। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झालेलं आहे, अजून थोडस दूध टाकते मी, परत फेटून घेते। यामध्ये मी टाकते काजू बदाम। आता यामध्ये टाकते मी थोडा फूड कलर, आता टाकते थोडी टूटी फ्रुटी, आता टाकते इसेन्स। हा बटरस्कॉच फ्लेवरचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता। चांगलं मिक्स करायचं। केक बेक करण्यासाठी मी हे एक इडली पात्र गॅसवर ठेवलेलं आहे। याला आपण 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊया। आता आपण तयार मिश्रण केकच्या मोल्ड मध्ये टाकूया आणि ते बेक करण्यासाठी ठेवूया। केक मोल्डला ब्रशच्या सहाय्याने असं व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेऊया। केक मोल्डला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे। यामध्ये हा कट केलेला बटर पेपर टाकूया। बटर पेपर टाकल्यानंतर याला पण असं वरून तेल लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित। आता यामध्ये तयार केलेलं केकचं मिश्रण घालूया। मध्ये वरून थोडे टूटी फ्रुटी टाकूया अजून। मी इथे काजूचे काप टाकते वरून। काजू बदाम पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता।
हा केक मोल्ड आपण ह्या भांड्यामध्ये ठेवूया. आता हा केक 30 ते 40 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर बेक होण्यासाठी असंच ठेवून देऊया. 40 मिनिटे झालेली आहेत. आता आपण केक कुठपर्यंत आला एकदा चेक करून घेऊया. केक व्यवस्थित बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपला गाजराचा केक. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि किचन बास्केट या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.